आज मी बनवलेले आहे खूपच कमी वेळात आणि खूप कमी साहित्य वापरून कुरकुरीत, क्रिस्पी, टेस्टी, खमंग असे कांदा भजी. म्हणजे आपण नेहमीच हॉटेलमध्ये खातो बघा कांदा भजी, अगदी तसेच पण खूपच कमी वेळात आणि खूप कमी साहित्यामध्ये मी बनवलेलं आहे. सहजपणे तुम्ही कधीही कांदा भजी बनवू शकतात, इतकी सोपी पद्धत आहे. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा. तर चला बघूया याला लागणार साहित्य, बनवायची कृती. इकडे बघू शकता, इथे मी 3 मोठे कांदे घेतलेले आहेत, सोलून घेतले, स्वच्छ करून घेतलेले आहेत. आता आपल्याला याचे काय करायचे, पातळ काप करायचे. हे असं मधोमध कट करून मग याचे पातळ स्लाइस करायचे आहेत, अगदी पातळ करायचे आहेत, जेणेकरून कशाच्या पाकळ्या सुटल्या जातील आणि आपले कांदा भजीचं बॅटरीला पॅक होईल आणि कुरकुरीत असे आपले हे कांदा भजी तयार होतात. जाडसर अजिबात कट करायचे नाही स्लाइस, जितकं होईल तितकं पातळ स्लाइस करायचे. तुम्हाला मी दाखवते. हे बघा, हे असे अगदी पातळ स्लाइस करायचे, जेणेकरून कसं झटकेपट हे सुटले जातात. हे बघा लगेच पाकळ्या याच्या निसटल्या जातात. असे पातळ स्लाइस करायचे आहेत आणि हे पातळ स्लाइस केले की मग कांदे भजी इतके भारी कुरकुरीत होतात ना. आता मी सगळे कट करून घेते. हलक्या हाताने हे कट करायचे, घाई करायची नाही. थोडा वेळ लागतो पण व्यवस्थित होऊन जातात हे. इकडे बघू शकता, मी पूर्ण 3 कांदे जे घेतले होते ना, त्याचे सगळे असे पातळ स्लाइस केलेले आहेत, कट केले आहेत. आता सगळ्या पाकळ्या मी काढून घेते एक एक करून. आपल्याला ह्या पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत. एक प्लेट घेते वेगळं आणि हे प्लेटमध्ये जरा टाकून घेते, कारण मी एक पेपर घेतला होता कट करायच्या वेळेस. म्हणजे कसं हा पेपर खराब जरी झाला तरी आपल्याला हे टाकून देता येतो लगेच. आता हे जे 3 कांदे मी स्लाइस करून घेतलेत ना, याच्या सगळ्या पाकळ्या अशा मोकळ्या करायच्यात आणि सहजपणे होऊन जातात, कारण आपण खूप पातळ कट केल्यात ना, याच्यामुळे सहज हे निसटल्या जातात. इकडे बघू शकता, छान अशा याच्या पाकळ्या आपल्या ह्या सोलून घ्यायच्यात सगळ्या एक एक करून आणि खूप छान लागतात हे कांदे भजी. तुम्ही अशा प्रकारे नक्की ट्राय करा. घरच्या घरी तुम्ही हे क्रिस्पी आणि कुरकुरीत असे हॉटेलसारखे कांदा भजी तयार होतील. हे बघा, आता मी करून घेतलेत हे मोकळ्या केल्या त्याच्या पाकळ्या. आता छान हे अशा कांद्याच्या पाकळ्या अशा मी मोकळ्या केलेल्या आहेत. आता एका बाउलमध्ये आपल्याला हे सगळं टाकून घ्यायचे. म्हणजे आपण जे कांदे चिरून घेतले आहेत पातळ काप, ते सगळं आपण एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि मग याला थोडा वेळ मीठ लावून ठेवून द्यायचं आहे. आणि मग याचं पाणी बाहेर काढून, म्हणजे जेवढं पण पाणी एक्स्ट्रा पाणी निघेल ना, ते सगळं काढून मग आपण याच्यामध्ये पुढची प्रोसेस करायची. हे बघा, थोडेसे राहिलेल्या पाकळ्या जरा मी काढून घेते, याच्यामध्ये मीठ टाकून मग नंतर मी याचं पाणी काढून मी तुम्हाला दाखवते. हे बघा, थोडंसं मीठ टाकले, अगदी थोडं टाकायचं चिमूटभर, आणि मग झाकण ठेवून थोडा वेळ पाणी सुटून द्यायचे. आणि मग पाणी सुटलं की ते मिठाचं पाणी सगळं काढून घ्यायचं आणि मग कांद्याला चांगलं सुकून घ्यायचं आहे. हे बघा, आता चांगलं मी हे पाणी वगैरे काढून घेतलेलं आहे आणि हे चांगलंच व्यवस्थित मस्त याचा एक चव आली आहे, कारण आपण मीठ टाकल्यामुळं अगोदर थोडीशी मिठाची कोटिंग याला भेटते आणि छान नरम सॉफ्ट पण राहतात याने आणि क्रिस्पी पण होतात कांद्याने. तर आपण याच्यामध्ये आता पुढचं प्रोसेस करायची आहे. त्याच्यामध्ये आपण सर्वप्रथम 1 मिरची, म्हणजे मोठ्या साईजची 1 मिरची स्पायसीवाली कट करून टाकली, कारण आपल्याला लाल मसाला वापरायचा आहे. आता इथे थोडीशी कोथिंबीर टाकायची, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची. मिरचीचा वापर कमी करायचा, कारण आपण लाल मिरची पावडर टाकणार आहोत, त्यामुळं मिरचीचा वापर कमीच करा. आणि त्यामध्ये आता आपल्याला टाकायचे हे 1-1.5 चमचा लाल मसाला पावडर. लाल मसाला पावडरसुद्धा तुम्ही इथे आवडीनुसार टाकू शकता, म्हणजे जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर जास्त टाका, नाही तर कमी. आता हे मी इथे जिरा पावडर टाकून घेतलं. जिरा पावडर खूप महत्त्वाचं आहे, तुम्ही जिरा पावडर नक्की ॲड करा कांदे भजी जर बनवायचे असतील तर. आणि त्यानंतर आपण इथे टाकले अर्धा 1 चमच्याच्या अंदाजाने धना पावडर. हे सुद्धा प्रत्येक भाज्यामध्ये धना पावडर हे खूप गरजेचं आहे. आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकायची चिमूटभर किंवा अर्धा चमचा 1 चमच्याच्या अंदाजाने हळद टाकून घ्यायची. जिरा पावडर तर नक्कीच वापरा. आणि त्यानंतर धना पावडर टाकले आपण. आता आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे 2 चमचे आपण ह्याच्यामध्ये टाकायचे तांदळाचं पीठ. तांदळाचं पीठ नक्की वापरा, 2 चमचे. तांदळाच्या पिठामुळं काय होतं, हे जे सर्व मसाले आपण याच्यामध्ये टाकले ते एक पॅक होऊन राहतात बॅटरमध्ये. आणि दुसरी गोष्ट, भरपूर वेळपर्यंत हे भजी जे आपले कुरकुरीत राहतात, क्रिस्पी राहतात. म्हणून ना तांदळाचं पीठ नक्की टाका. आणि तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही 2 चमचे कॉर्नफ्लॉवरसुद्धा याच्यामध्ये टाकू शकता.
आता आपण याच्यामध्ये पुन्हा एकदा चवीनुसार मीठ टाकायचं, कारण आपण जे मीठ टाकलं होतं ते थोडंच होतं आणि ते सुद्धा आपण त्याचं पाणी वगैरे काढून ते मिठाचा आंबटपणा खारटपणा निघून गेला, त्यामुळे थोडंसं मीठ याच्यामध्ये टाकायचं आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपण याच्यामध्ये आता सर्वात महत्त्वाचं साहित्य म्हणजे बेसन पीठ. आता इथे बेसन पीठ डायरेक्ट टाकायचं नाही, नॉर्मल भाज्यासारखं अजिबात टाकायचं नाही आहे. आपल्याला इथे लागण तसंच बेसन पीठ आपल्याला हवं आहे, कारण जास्त बेसन पीठ वापर करायचा नाही कांद्या भज्यामध्ये, कारण मग ते कसे पकोड्यासारखे होतील, म्हणजे एकदम असे मूग डाळीचे भजे असतात बघा, बटाटा भजे असतात, तसे होऊन जातील. आपल्याला असं नाही पाहिजे, आपल्याला क्रिस्पी आणि खेकडा टाईप भजे बोलतात बघा, कांदे भजे तसे हवेत, म्हणजे सगळ्याच्या पाकळ्यानं अशा दिसून आल्या पाहिजेत, म्हणजे वाटलं पाहिजे की आपण कांदे भजे खातो. त्यामुळं बेसन पिठाचा वापर इथं लागण गरजेपुरताच वापरा. हे बघू शकता, जितकी आवश्यकता आहे तितकंच मी बेसन पीठ इथे टाकून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला ह्याला लगेच डीप फ्राय करायचं आहे, किंवा तुम्ही 10 मिनिटाला वेळ देऊनसुद्धा फ्राय करू शकता. हे बघा, जसं जसं मला वाटतंय की बेसन पिठाची आवश्यकता आहे तसं तसं याच्यामध्ये ॲड करायचं आहे. एकदमच नाही टाकून घ्यायचं, नाही तर काय होईल, सगळं पीठ लागून जाईल आणि मग कांदे भजे तर मग वाटणारच नाही की आपण खातोच म्हणून, सगळं बेसन पिठाचाच फ्लेवर लागणार मग. त्यामुळं शक्यतो बेसन पीठ कमीच वापरा. चांगलं आता एकजीव झालेलं आहे आणि परफेक्ट असं बेसन पीठ झाले. आता आपण काय करायचं, हे थोडंसं झाकून ठेवायचं, थोडा वेळ द्यायचं, किंवा डायरेक्टसुद्धा तुम्ही याला फ्राय करू शकता. तर आता मी फ्राय करूनच घेते थोडा वेळ देऊन. आता याच्यावर थोडंसं मी झाकण ठेवते, 5 मिनटं देणं गरजेचं आहे, कारण सर्व मसाले बेसन पीठ, तांदळाचे पीठ हे सगळं एकजीव होऊन जातं, पॅक होऊन जाईल त्याच्यामध्ये आणि चांगला असा फ्लेवरसुद्धा याच्यामध्ये उतरला जाईल. त्यामुळे आता आपण देऊया याला 5 मिनटं. आणि 5 मिनटानंतर इकडे बघू शकता मस्त असा हा बॅटर पॅक झाला आहे, सर्व मसाले आपले त्याच्यामध्ये एकजीव झालेत. आणि कढाईमध्ये तेल तापत ठेवायचं आणि मंद गॅस करायचा सुरुवातीला, आणि असे थोडे थोडे करून, म्हणजे आता तुम्हाला आवडीनुसार लहान मोठे हे भजे तुम्ही इथे टाकू शकता. हे बघा, एक एक करून आता मी हे कांदा भजे याच्यामध्ये तेलामध्ये, गरम तेलामध्ये टाकून घेते. हे बघा, याच्या पाकळ्या ज्या दिसून येतात ना, ह्याच महत्त्वाच्या असतात कांद्याच्या भजेमध्ये. नाही तर काय होतं, जास्त बेसन टाकले असतं ना तर हे आपल्याला पाकळ्या दिसून नसत्या आल्या आणि मग आपल्याला कळलंच नसतं की आपण एक नेमके भजे खातो कोणते. त्यामुळं ना थोडंसं बेसन पिठाचा वापर थोडा कमीच करा. आणि आता ह्याला चांगलं असं कुरकुरीत रेड ब्राऊन रंग येईपर्यंत फ्राय करायचं. अधोमध तुम्ही गॅस थोडा फास्ट कमी जास्त असं करू शकता, म्हणजे तुम्हाला असं वाटलं की बाबा आता थोडासा गॅस फास्ट करावा तर फास्ट करायचा आहे. बघा, गरम तेल चांगलं तापून निघलेलं आहे आणि हे आपले कांदा भजे क्रिस्पी होत आहेत गरम तेलामध्ये. थोडासा गॅस मी आता फास्ट केलेला आहे आणि मग याला असं हलक्या हाताने चमच्याच्या सहाय्याने असं थोडंसं मोकळं करायचं, नाही तर काय होतं एकमेकाला चिपकलं ना मग ते पूर्ण असं जॉईंट होऊन जातं, मग तोडायला मग मुश्किल होऊन जातं. त्यामुळं हलक्या हाताने मग याला असं पलटी करून घ्यायचं. इकडे बघू शकता मस्त असे आपले कांदा भजे तयार होत आहेत खाण्यासाठी, गरमागरम असे क्रिस्पी. खूपच कमी साहित्य आपण वापरले, तुम्ही बघितले, आणि खूप छान अशी पद्धत आहे, कमी वेळात तयार होतं. कधी पण तुम्ही 2-3 कांदे मोठे असे पातळ स्लाइस कापून, थोडंसं बेसन टाकून, लाल मसाला वगैरे टाकून एकदमच हे तुम्हाला भजे खायला भेटतात. काही वेळ लागणार नाही आणि बाहेरून जाण्यापेक्षा, बाहेर खर्च करण्यापेक्षा घरच्या घरी हे सगळं साहित्य आपल्या किचनमध्ये उपस्थित असतंच, म्हणजे असतंच आपल्याकडे. तर तुम्ही नक्की हे कधीही करून खाऊ शकता, म्हणजे मूड झाला की बाबा कांदा भजे आपल्याला खायचे, खाऊ शकता लगेच. तर असाच मूड झाला होता माझा आज खाण्यासाठी, त्याच्यामुळे मी आज बनवली रेसिपी कांदा भज्याची. इकडे बघू शकता किती छान असे आपले भजे फ्राय होतात तेलामध्ये, कुरकुरीत असे गरमागरम टेस्टी आपले कांदा भजे. आपण याच्यामध्ये जे जिऱ्याचं पावडर टाकले ना, त्या पावडराची पण एक छान असा फ्लेवर येतो बरं का भज्यामध्ये. आणि स्पेशलमध्ये कांदा भजी जर करत असताना तर त्याच्यामध्ये ना जिऱ्याचा वापर तर नक्की करा. अख्खे जिरे नाही टाकले आपण. इकडे बघू शकता किती छान असा रंग ह्याला आलेला आहे. परफेक्ट असे आपले कांदा भजी तयार झालेले आहेत. आता झाले इतके पुरेसे आहेत. आता हे मी काढून घेते, कारण जास्त फ्राय नाही करायचं, नाही तर काय होईल, करपून जातील आणि मग कडवटपणा याच्यामध्ये तयार होतो. म्हणून लगेच असा ब्राऊन रंग आला की काढून घ्यायचं आहे. आणि दुसरा बॅचसुद्धा मी याच्यामध्ये टाकून घेते आणि सेम प्रोसेसमध्ये मी त्याला फ्राय करून घेते.
जोपर्यंत त्याच्यामध्ये कडकपणा, क्रिस्पीपणा आणि रंग असं येत नाही लालसर, तोपर्यंत याला फ्राय करायचं मंद आचेवर किंवा मिडियम गॅसवर. आता हे मी सगळं टाकून घेतलेलं आहे. आता यालासुद्धा मी फ्राय करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते थंड करून आपले क्रिस्पी गरमागरम भजे कसे झालेले आहेत तयार. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. माझ्या चॅनलवर मी तुम्हाला असे सोप्या छान छान असे रेसिपी दाखवत राहते. नवीन बघत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आता बघू शकता पुन्हा एकदा मी याला असं पलटी करून घेते चमच्याच्या सहाय्याने. इतके टेस्टी लागतात ना कांदे भजे. भजे तर खूपच आहेत प्रकारचे खाण्याला, पण कांदा भजेची एक वेगळीच मजा असते खायची. खरं सांगते, खूप टेस्टी लागतात हे भजे. कधी पण असं वाटतं की खावा. कांदा भजे म्हणले की एकदम तोंडाला पाणी सुटतं. म्हणजे याच्यामधला जो क्रिस्पीपणा असतो ना, ते इतर भज्यापेक्षा तर खूपच चांगला असतो. मग तुम्ही हॉटेलमध्ये घ्या किंवा घरी बनवा. तिकडे बघू शकता अगदी छान असे आपले हे कांदा भजे तेलामध्ये कसे फ्राय होत आहेत. गोल्डन ब्राऊन रंग याच्यावर तयार झालेला आहे. हे बघा असे क्रिस्पी होईपर्यंत तुम्ही याच्या पाकळ्या बघू शकता. याच्या पाकळ्या बघा कशा असे दिसून येतात. म्हणजे आपले हे कांदा भजे आपल्याला वाटतात की आपण हे कांदा भजे बनवलेले आहेत, कारण आपण ह्याच्यामध्ये ना बेसन पीठ थोडं कमी टाकले. कारण बेसन पीठची कोटिंग तर भेटलीच आहे, पण ती कमी वापरली. आपण जास्त वापरली असती तर हे ज्या पाकळ्या दिसतात ना, म्हणजे कांद्याच्या ज्या पाकळ्या आहेत ना, ते आपल्याला दिसून आल्या नसत्या आणि फक्त बेसन पीठच वाटलं असतं आणि ते भजे वाटले असते बेसन पिठाचे. हे बघा आता छान असे फ्राय झालेत, गोल्डन ब्राऊन रंग आला. आता आपण ह्याला काढून घेऊया, कारण की मग जास्त नाही भाजायचे. जास्त परतले की मग ते करपले जातात आणि मग करपल्यामुळं काय होतं, प्रत्येक भाज्याचं असू द्या, करपल्यामुळं ना मग टेस्ट खराब होऊन जाते. आता हे सुद्धा मी काढून घेते एक एक करून. ते इकडे बघू शकता आता मी हे सगळे काढून घेते. याचे एक्स्ट्रा ऑइल काढून घेते. सर्व मी काढून घेतले. आता थंड करून घेतलेले आहेत आपले गरमागरम क्रिस्पी असे कांदा भजे. याला आपण हिंदीमध्ये प्याज के पकोडेसुद्धा बोलतात. तर हे बघू शकता इतके भारी झालेत, वाटतात ना अगदी हॉटेलमधून आणल्यासारखे असे कांदा भजे परफेक्ट झालेत. याच्यात तुम्ही पाकळ्या बघू शकता, इतक्या भारी वाटतात आहेत आणि परफेक्ट असे कांदा भजे आपले. बघा मी तुम्हाला जवळून दाखवते. हे बघा वाटतात ना की आपण हॉटेलमधून आणलेले आहेत. इतकी क्रिस्पी आणि कुडकुडीत झालेले आहेत. तुम्ही अंदाजा लावू शकता किती याच्यामधला क्रिस्पीपणा दिसून येतो आहे. आणि याला कॅचअपसोबत गरमागरम चहाचा कप घ्यायचा, खूप भारी लागतो. तर मी घेतला आहे कॅचअप. पराठे म्हणा किंवा भजे म्हणा, मी नेहमीच बोलते की मला कॅचअपसोबतच आवडतं. तुम्ही आवडीनुसार याला खाऊ शकता, चहासोबत किंवा असं कॅचअपसोबत, खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा पावासोबत पण खूप छान लागतं ना कांदा भजे. तर कसं वाटलं आपलं हे हॉटेलसारखं अगदी परफेक्ट असं प्लेट बनवलेलं आहे मी कांदा भजीचं. त्याच्यासोबत तिखट अशी मिरची घेतलेली आहे आणि तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. जर तुम्हाला आवडली असेल आजची आपली ही सिम्पल पद्धतीने कांदा भजीची रेसिपी, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये.